सोलापूरकरांनो, आनंद, उत्साह आणि धमाल घेऊन आली आहे मनोरंजन नगरी. लहान मुलांसाठी खास ऑफर. अवघ्या 100 रुपयात तब्बल 5 सुपरहिट गेम्स, वॉटर बोट, मिकी माउस, ट्रेन, जम्पिंग जपांग आणि ड्रॅगन राईड. याशिवाय कमी दरात मोठ्या मुलांसाठी थरारक ब्रेक डान्स राईड. दररोज संध्याकाळी 4 ते रात्री 10 वाजेपर्यंत सुरू. मग वाट कसली पाहताय? आजच या आणि धमाल मनोरंजनाचा मनसोक्त आनंद घ्या. मनोरंजन नगरी, होम मैदान, पासपोर्ट कार्यालयासमोर, सोलापूर. संपर्क 9096521330. नमस्कार दर्शक हो, मी इलियास सिद्दीकी आणि आपण पाहत आहात जनशक्ती न्यूज 24. पाणी हा आपल्या जीवनाचा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. पण हेच पाणी जर दूषित झालं तर ते जीवनदायी न राहता आजाराचं कारण बनू शकतं. गेल्या काही वर्षांपासून सोलापूर शहरातील अनेक भागांमधून गढूळ, दुर्गंधीयुक्त आणि दूषित पाणी पुरवठ्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत आहेत. अनेक नागरिकांना पिण्याच्या पाण्याबाबत भीती वाटू लागली आहे. नेमकं हे का घडतंय? याला जबाबदार कोण? प्रशासन, यंत्रणा, लोकप्रतिनिधी की आपण स्वतः? या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी आम्ही सुरू करत आहोत एक विशेष मालिका, दूषित पाणी, जबाबदार कोण. या मालिकेत कोणताही पूर्वग्रह न ठेवता अधिकृत माहिती, तज्ञांची मतं, प्रत्यक्ष पाहणी आणि संबंधितांच्या प्रतिक्रिया यांच्या आधारे प्रत्येक पैलू तुमच्या समोर मांडणार आहोत. मात्र दूषित पाण्याचा प्रश्न समजून घ्यायच्या आधी सर्वप्रथम आपल्याला हे समजून घ्यावं लागेल की सोलापूर शहराला पाणी नेमकं कुठून येतं आणि ते आपल्या घरापर्यंत कसं पोहोचतं. तर दर्शको, सोलापूर हा महाराष्ट्रातील कमी पाऊस पडणाऱ्या शहरांपैकी एक आहे. शहराची लोकसंख्या सातत्याने वाढत आहे, उद्योग वाढत आहेत, त्याचबरोबर पाण्याची गरजही वाढत आहे. मात्र शहराजवळ मोठा नैसर्गिक जलस्रोत नसल्याने सोलापूरला दूरवरून पाणी आणावं लागतं. सोलापूर शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रमुख स्रोत म्हणजे उजनी धरण. भीमा नदीवर बांधलेलं हे धरण लाखो सोलापूरकरांच्या जीवनाचा आधार आहे. याशिवाय हिप्परगा अर्थात एकरूप तलाव आणि गरजेनुसार भीमा नदीचाही वापर केला जातो. आता प्रश्न असा पडतो की उजनी धरणातील पाणी आपल्या घरापर्यंत कसं पोहोचतं. उजनी धरणातून भीमा नदीच्या पात्रात पाणी सोडलं जातं. हे पाणी नदी मार्गे सोलापूर जवळ आल्यानंतर जॅकवेलच्या माध्यमातून मोठ्या विद्युत पंपांनी उचललं जातं. त्यानंतर ते जलशुद्धीकरण केंद्रात नेलं जातं. जलशुद्धीकरण केंद्रात पाण्यातील गाळ, माती आणि इतर अशुद्ध घटक वेगळे केले जातात. त्यानंतर गाळणी प्रक्रिया होते आणि शेवटी क्लोरिनेशन करून पाणी पिण्यास योग्य बनवलं जातं. त्यानंतर मोठ्या जलवाहिन्यांमधून हे पाणी शहरातील विविध उंच जलकुंभांमध्ये म्हणजेच ओव्हरहेड टाक्यांमध्ये साठवलं जातं. या जलकुंभांमधून वेगवेगळ्या भागात आणि शेवटी प्रत्येक घराच्या नळापर्यंत पाणी पोहोचतं. म्हणजेच आपल्या घरात येणाऱ्या प्रत्येक थेंबामागे धरण, नदी, पंपिंग स्टेशन, जलशुद्धीकरण केंद्र, शेकडो किलोमीटरच्या जलवाहिन्या आणि शहरभर उभारलेले जलकुंभ अशी एक विशाल यंत्रणा दिवस रात्र काम करत असते. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, एवढी मोठी व्यवस्था असूनही सोलापूरमध्ये अनेकदा 4-5 किंवा 6 दिवसांनी पाणी का येतं? यामागे अनेक कारणं आहेत. सर्वात मोठं कारण म्हणजे कमी पाऊस आणि उजनी धरणातील घटणारा पाणीसाठा. दुसरं कारण म्हणजे वाढती लोकसंख्या आणि वाढती पाण्याची मागणी. तिसरं कारण म्हणजे अनेक वर्षांपूर्वी टाकण्यात आलेल्या जुन्या जलवाहिन्या. अनेक ठिकाणी गळती होत असल्याने मोठ्या प्रमाणात पाणी वाया जातं. याशिवाय पूर्वी नदीमार्गे पाणी आणताना बाष्पीभवन, झिरपणे आणि इतर कारणांमुळेही मोठ्या प्रमाणात पाण्याची हानी होत होती. हीच समस्या लक्षात घेऊन शासनाने उजनी ते सोलापूर थेट जलवाहिनी प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पाअंतर्गत उजनी धरणातून पाणी थेट पाईपलाईनद्वारे सोलापूरमध्ये आणलं जात आहे. त्यामुळे नदीत पाणी सोडण्याची गरज कमी होईल, पाण्याची होणारी हानी टळेल आणि शहराला अधिक नियमित पाणी पुरवठा करण्यास मदत होईल. पण इथपर्यंतचा प्रवास समजून घेतल्यानंतर आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. जलशुद्धीकरण केंद्रात पाणी शुद्ध केलं जात असेल तर ते नागरिकांच्या नळापर्यंत पोहोचेपर्यंत दूषित कसं होतं? हा प्रश्नच या संपूर्ण मालिकेचा केंद्रबिंदू आहे. आज आपण सोलापूरच्या पाणीपुरवठा व्यवस्थेचा प्रवास समजून घेतला.
मात्र पुढच्या भागात आपण शोध घेणार आहोत दूषित पाणी नेमकं कोणत्या टप्प्यावर मिसळतं. जुन्या पाईपलाईन, गळती, सांडपाण्याच्या वाहिन्या की व्यवस्थेतील हलगर्जीपणा, या सगळ्याचा तपशीलवार वेध आपण घेणार आहोत. त्यानंतरच्या भागांमध्ये दूषित पाण्यामुळे होणारे आजार, प्रयोगशाळेतील पाण्याचे अहवाल, प्रशासनाची जबाबदारी, लोकप्रतिनिधींची भूमिका आणि जागरूक नागरिकांनी काय करायला हवं याचाही सखोल आढावा घेणार आहोत. म्हणून ही संपूर्ण मालिका नक्की पहा. तुमच्या परिसरातही दूषित पाणी पुरवठ्याची समस्या असेल तर त्याचे फोटो, व्हिडिओ आणि माहिती आम्हाला पाठवा. तुमची माहितीही या तपासाचा महत्त्वाचा भाग ठरू शकते. कारण स्वच्छ आणि सुरक्षित पाणी हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत हक्क आहे. धन्यवाद. पाहत रहा जनशक्ती न्यूज, जनतेसाठी, जनतेसोबत.